बिहारच्या भागलपूर येथे एका महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या घरात 5 जणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती। यामध्ये स्वतः महिला पोलीस कॉन्स्टेबल, पती, 2 मुलं आणि सासू यांचा मृतदेह सापडला। या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव नीतू कुमारी आहे। 13 ऑगस्टला ही भयंकर घटना घडली। नीतू कुमारीने आपल्या मुलांना आणि सासूला मारलं। त्यानंतर जेव्हा नवऱ्याला हे कळालं तेव्हा त्याने नीतू कुमारीची देखील हत्या केली आणि मग स्वतःला गळफास घेत जीवनयात्रा संपवली। त्याने त्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती, ज्यामध्ये आपले जीवन संपवण्यामागचं कारण आणि दोषींबाबत लिहिलं आहे। या घटनेने परिसरातील नागरिकच नाही तर पोलिसांनाही धक्का बसला। घरात कॉन्स्टेबल नीतूचा मृतदेह ज्या परिस्थितीत सापडला ते पाहून सारेच हादरले। तिच्या डोक्यावर, चेहऱ्यावर व शरीराच्या इतर भागांवर जखमांच्या खुणा होत्या। तिच्या शेजारी 2 मुलं आणि नीतूच्या सासूचा मृतदेह पडला होता। त्यांचे गळे चिरले होते। खोलीत रक्तच रक्त पसरलं होतं। दुसऱ्या खोलीत नीतूच्या पती पंकज यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला। यावेळी जी सुसाईड नोट सापडली त्यामध्ये नीतूच्या पतीने लिहिलं होतं की नीतूने माझी आई आणि दोन्ही मुलांना संपवलं। यानंतर रागाच्या भरात मी नीतूवर विटेने वार केला आणि नंतर चाकूने बसवून तिला पण संपवलं। आता माझं सगळं जग उद्ध्वस्त झालं। मी जगून काय करू? मीही स्वतःला संपवतो। तसेच त्याने या नोटमध्ये सूरज नावाच्या व्यक्तीचा उल्लेख देखील केला। सूरज हा देखील एक पोलीस कॉन्स्टेबल आहे। या दोघांमध्ये संबंध असल्याचा आरोप होता। पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतल्यानंतर त्यानेही त्याची आणि नीतूचे संबंध असल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी नीतूच्या मामाने तक्रार दाखल केली। यामध्ये त्याने पंकज याने नीतू, आई आणि मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचा आरोप केला। दुसरा गुन्हा सूरज कुमार ठाकूर विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दाखल करण्यात आला आहे। पंकजने सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं होतं की नीतू आणि सूरजचे अवैध संबंध आहे। सूरजला ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा पोलिसांनी सूरजचा फोन तपासला तेव्हा त्यांना सूरज आणि नीतूच्या संबंधाबाबत अनेक पुरावे मिळाले। त्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली आहे।